Good morning, students. In the previous lecture, we studied the four concepts, that is agricultural income, person, previous year, and assessment year. Today, we are going to learn the new concept, that is assessee. Section 2, Clause 7. Assessee means a person by whom any tax or any other sum of money is payable under this act, and includes number A, every person in respect of whom any proceeding under this act has been taken for the assessment of his income or of the income of any other person in respect of which he is assessable, or of the loss sustained by him or by such other person, or of the amount of refund due to him or to such other person. मागील तासिकेमध्ये आपण 4 संकल्पना विचारात घेतल्या. त्यामध्ये ॲग्रिकल्चर इन्कम म्हणजे कृषी उत्पन्न, व्यक्ती, मागील वर्ष आणि कर निर्धारण किंवा मूल्यांकन वर्ष आपण अभ्यासलेत. आजच्या या तासिकेमध्ये असेसी म्हणजे करदाता सेक्शन 2(7) नुसार आयकर अधिनियमाच्या कलम 2(7) नुसार ज्या व्यक्तीकडून किंवा जी व्यक्ती आयकर व आयकराशी संबंधित रक्कम शोधण्याला जबाबदार असते अशा व्यक्तीला करदाता असे म्हणतात. मग या ठिकाणी पहिला मुद्दा किंवा मध्ये आपला विचारात घ्यायचा आहे की या कायद्यानुसार ज्याच्या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली जाते त्याच्या उत्पन्नाचे मूल्यांकन करण्यासाठी किंवा त्याच्या मूल्यांकनासाठी असलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीच्या उत्पन्नाचे मूल्यमापन किंवा मूल्यांकन केले जाते किंवा त्याच्याद्वारे किंवा अशा इतरांनी घेतलेल्या नुकसानीबद्दल व्यक्ती किंवा त्याला किंवा अशा इतर व्यक्तीस परत असलेल्या रकमेचे. देन बी, एव्हरी पर्सन who is deemed to be an assessee under any provision of this act. Number C, every person who is deemed to be an assessee in default under any provision of this act. या ठिकाणी नंबर ब आपला विचार घ्यायचा आहे. या कायद्यातील कोणत्याही तरतुदीनुसार मूल्यांकन केलेली किंवा मानलेली प्रत्येक व्यक्ती. त्यानंतर आपण सी विचारात घ्यायचा, तिसरा घ्यायचा मुद्दा, या कायद्यातील कोणत्याही तरतुदीनुसार मूलभूतपणे निर्धारित मानली जाणारी प्रत्येक व्यक्ती. या ठिकाणी आपण करदाता म्हणजे काय हे आपण पाहिलं. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज इन्कम. सेक्शन 2 क्लॉज 24. ॲज पर सेक्शन 2 Clause 24 of Income Tax Act 1961, the term income means and includes number 1, profits and gains, number 2, dividend, number 3, the value of any perquisite or profit in lieu of salary taxable, number 4, capital gain, number 5, प्रॉफिट रिसिव्ड फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. या ठिकाणी आपण दुसरी संकल्पना विचारात घेणार आहोत, ते म्हणजे उत्पन्न. त्याला आपण म्हणतो इन्कम. सेक्शन 2 क्लॉज 24 नुसार आपल्याला उत्पन्न म्हणजे काय विचारात घ्यायचं आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नाच्या निश्चित स्रोतापासून मिळालेला आर्थिक लाभ किंवा मौद्रिक स्वरूपात मोजता येणारा लाभ म्हणजेच उत्पन्न आहे किंवा त्यालाच उत्पन्न म्हणता येईल. या उत्पन्नामध्ये किंवा उत्पन्नाची अशी निश्चित अशी कायद्याने कोणतीही व्याख्या केली नाही. मग उत्पन्नामध्ये कशाचा समावेश होतो हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे.
एकूण आपण सुरुवातीला 10 मुद्दे आपल्या विचारात घ्यायचे. त्यापैकी पहिला मुद्दा आहे तो आहे प्रॉफिट्स अँड गेन्स. नफा किंवा लाभ याचा समावेश उत्पन्नात होतो. नंबर 2 डिव्हिडंड म्हणजेच लाभांश. नंबर 3 द व्हॅल्यू ऑफ एनी परक्विजिट ऑफ प्रॉफिट इन लाईव्ह ऑफ सॅलरी टॅक्सेबल. वेतनाच्या ऐवजी किंवा वेतनेतर कोणतीही परिलब्धी किंवा वेतन सोडून मिळणारा लाभ याचा समावेश या उत्पन्नात होतो. चौथं घ्यायचं आपला कॅपिटल गेन म्हणजे भांडवली स्वरूपाची प्राप्ती किंवा भांडवली लाभ. पाचवा मुद्दा घ्यायचा आपला प्रॉफिट रिसिव्ड फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. व्यवसाय किंवा पेशापासून मिळणारा लाभ याचा सुद्धा समावेश आपल्याला याच मुद्द्यामध्ये होतो. त्यानंतर नेक्स्ट 6 डोनेशन. नंबर 7 सॅलरी वेजेस बोनस रिटायरमेंट सॅलरी एटसेट्रा. नंबर 8 इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. नंबर 9 प्रॉफिट्स अँड गेन्स फ्रॉम इन्शुरन्स बिझनेस. and number 10 income received from lottery, crossword puzzles, card games, horse races etc. या ठिकाणी आपण पहिले 5 मुद्दे आपण घेतले ज्यांचा समावेश उत्पन्नामध्ये होतो. 6वा मुद्दा आहे देणगी. कोणत्याही धर्मादाय संस्थेला दिलेली देणगी याचा समावेश उत्पन्नात होतो. 7वा आहे वेतन, मजुरी किंवा भृती, बोनस किंवा निवृत्ती वेतन इत्यादींचा समावेश या उत्पन्नात होतो. नंबर 8 गुंतवणुकीवर मिळालेले व्याज. नंबर 9 इन्शुरन्स बिझनेस किंवा विमा व्यवसायाकडून मिळालेला नफा किंवा लाभ. आणि नंबर 10 इन्कम रिसिव्ड फ्रॉम लॉटरी म्हणजेच लॉटरी असेल, शब्दकोडे असतील किंवा पत्त्याचा खेळ असेल, घोड्यांच्या शर्यती असतील इत्यादीपासून मिळालेले उत्पन्न इत्यादींचा समावेश या उत्पन्न या शीर्षकामध्ये होतो. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज ग्रॉस टोटल इन्कम. सेक्शन 14 द डिडक्शन्स फ्रॉम ग्रॉस टोटल इन्कम आर अवेलेबल ओनली टू द असेसी where the gross total income is positive. If however the gross total income is nil or negative, the question of any deduction from the gross total income does not arise. या ठिकाणी आपण महत्त्वाची संकल्पना विचार घेणार आहोत ती म्हणजे एकूण किंवा सकल ढोबळ उत्पन्न. सेक्शन 14 नुसार आपला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. एकूण ढोबळ सकल उत्पन्नातून एकूण वजावटी आपण करण्याच्या अगोदर एकूण सकल उत्पन्न जर पॉझिटिव्ह येत असेल म्हणजे धन येत असेल किंवा जर एकूण ढोबळ सकल उत्पन्न नील किंवा शून्य येत असेल किंवा मायनसमध्ये किंवा निगेटिव्ह येत असेल तर डिडक्शन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही किंवा ग्रॉस टोटल इन्कम काढता येत नाही. मग सेक्शन 14 नंतर सेक्शन 14 ऑफ द ॲक्ट डिफाईन्स द ग्रॉस टोटल इन्कम ॲज द ॲग्रिगेट ऑफ द इन्कम्स कॉम्प्युटेड अंडर द 5 हेड्स आफ्टर मेकिंग ॲडजस्टमेंट्स फॉर सेट ऑफ अँड कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेस. द 5 हेड्स ऑफ इन्कम आर ॲज फॉलोज. सेक्शन 14 नुसार या कायद्यानुसार केली गेलेली व्याख्या ढोबळ सकल उत्पन्नाची आपल्याला पाहायची आहे. ॲग्रिगेट म्हणजे एकूण उत्पन्नाचे जे 5 शीर्षक आहेत या 5 शीर्षकाखाली येणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केल्यानंतर जर काही तोटा होत असेल तर तो आपण फॉरवर्ड केल्यानंतर इत्यादींचा समावेश किंवा सकल उत्पन्नामध्ये होतो. मग एकूण हे 5 हेड कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1 इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणजेच वेतनापासून उत्पन्न. नंबर 2 शीर्षक आहे ते म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी.
गृहसंपत्तीपासून मिळणारं उत्पन्न. तिसरं शीर्षक आहे प्रॉफिट्स अँड गेन फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, व्यवसाय किंवा पेशापासून मिळणारे लाभ किंवा नफा. चौथं शीर्षक आहे भांडवली लाभ आणि पाचवं शीर्षक आहे इतर स्रोतापासून किंवा मार्गापासून मिळणारे उत्पन्न. द ॲग्रिगेट इन्कम अंडर these heads is termed as gross total income. In other words, gross total income means total income computed in accordance with the provisions of the Act before making any deduction under sections 80C to 80U. आता या ठिकाणी आपल्याला एकूण जे उत्पन्नाचे 5 शीर्षक आहेत त्या 5 शीर्षकाखाली येणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केल्यानंतर त्याला आपण ढोबळ किंवा सकल उत्पन्न, ढोबळ सकल उत्पन्न असं म्हणतो. दुसऱ्या शब्दात आपला सांगायचं झालं तर सकल ढोबळ उत्पन्न म्हणजे काय, तर एकूण आपल्याला 5 शीर्षकांच्या उत्पन्नाची बेरीज केल्यानंतर सेक्शन 80C पासून 80U पर्यंत वजावट करण्याच्या अगोदरचं जे काही उत्पन्न असेल त्यालाच आपण ग्रॉस टोटल इन्कम किंवा ढोबळ सकल उत्पन्न असं आपला म्हणता येईल. आजच्या या तासिकेमध्ये आपण 3 संकल्पना विचारात घेतल्यात. एक आहे ती म्हणजे करदाता. करदाता म्हणजे काय, जी व्यक्ती कर देण्यास पात्र आहे किंवा कर देणं ज्या व्यक्तीला लागू असतं त्यालाच आपण करदाता म्हणतात. मग करदाता ही व्यक्ती असू शकते. पर्सन आणि असेसी यामध्येचा फरक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती आणि असेसी म्हणजे करदाता. म्हणजे प्रत्येक करदाता ही व्यक्ती असू शकते, परंतु प्रत्येक व्यक्ती करदाता असेलच असं नाही. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर आपण दुसरा मुद्दा विचारात घेतला आहे, तो आहे उत्पन्न. उत्पन्नाची तशी सर्वसमावेशक अशी व्याख्या केलेली आहे, पण त्या ठिकाणी परिपूर्ण अशी परिभाषा किंवा व्याख्या आयकर कायद्यानुसार अद्यापपर्यंत नाही. मग यामध्ये कशाचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या गोष्टी येतात या ठिकाणी आपण एकूण 10 मुद्दे विचारात घेतलेत किंवा 10 गोष्टी आपण पाहिल्यात त्या ठिकाणी. त्यानंतर आपण विचारात घेतलं ते ढोबळ सकल उत्पन्न. ढोबळ सकल उत्पन्न म्हणजे ज्यावेळी आपण वेगवेगळ्या शीर्षकाखाली किंवा आजच्या काळात एकूण उत्पन्नाचे 5 हेड किंवा 5 शीर्षक आहेत. ते कोणकोणते, इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. या 5 शीर्षकाखाली येणारं जे काही उत्पन्न असेल त्या उत्पन्नाची बेरीज केल्यानंतर डिडक्शन किंवा वजावटी 80C ते 80U पर्यंतच्या वजावटी करण्याच्या अगोदरचं जे उत्पन्न आहे यालाच आपण एकूण किंवा ढोबळ सकल उत्पन्न असे म्हणतो. या ठिकाणी आपण या 3 संकल्पना सविस्तरपणे विचारात घेतल्यात. धन्यवाद.